नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. सीमावादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या हक्कांचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवर ठळकपणे मांडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीने मराठी सन्मान यात्रा सुरू केली आहे. भाषा अस्मिता आणि संघटनात्मक न्यायासाठी चाललेल्या 7 दशकांच्या संघर्षाचा हा ठाम आणि संघटित आवाज असल्याचं MESने स्पष्ट केलं आहे. बेळगाव, बिदर, बाल्की, निपाणी, खानापूर आणि कारवार या सीमावादग्रस्त भागातून जाणारी यात्रा मराठी समाजाच्या भाषिक आणि लोकशाही हक्कांकडे होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाविरोधात आहे. MES युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. रायगड जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर MES कार्यकर्त्यांनी चौदार तळ्याला भेट देऊन डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत सामाजिक न्यायाची आपली निष्ठा व्यक्त केली. प्रजासत्ताक दिनी रायगड किल्ल्यावर यात्रेची वैचारिक सुरुवात झाली असून उपस्थित नागरिक आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत मराठी अस्मितेच्या लढ्याला बळ दिले. ही मराठी सन्मान यात्रा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती आणि घटक समित्यांच्या सहकार्याने यशस्वी होत असून अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंद्रे, नगरसेवक आणि खजिनदार शिवाजी मांडोळकर, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, प्रमुख सल्लागार अशोक घगवे यांच्यासह सचिव दळवी, श्रीकांत नांदुरकर, सूरज जाधव, राजू पाटील, शिवाजी हवळानाचे, अभिजित मजूरकर, मोतेश बारदेशकर, महादेव पाटील, निलेश काकतकर आदींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतलाय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज. नरेश पाटील, माणगाव, रायगड. नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे.